मंडळी, मी अद्वैत दादरकर नृत्याच्या या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. ठीक आहे, सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या 10 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचा. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातून आणि नृत्यातून धुरळा उडवणारी सोनाली कुलकर्णी. आणि आता कसं आहे ना, प्रत्येक वेळेला एपिसोडची सुरुवात गंगा येऊन मला थांबवते, माझा अपमान होतो आणि मग होते ना, त्यामुळे त्यातलं काही होत नाही. त्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय मला, काहीच होत नाहीये. तर मी गंगाला बोलवतो आणि अपमान करून घेतो स्वतःचा, त्यामुळे मला पुढचं बोलता येत नाहीये. गंगा 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 आली मी. ये लवकर आहे, लवकर आहे. काय झालं? नाही काय ना, तू आलीच नाहीस ग. मी सुरुवात पण केली, हो का? येऊन मला थांबवलं नाहीस, हो का? माझा काही अपमान केला नाहीस, तर मला असं चुकल्यासारखं वाटायला लागलं. काही एवढं चांगलं वागण्यामागे काही कारण आहे का? अच्छा, तर तुला अपमान पाहिजे? हवाय. ठीक आहे, थांबा. ए म्हणजे असा घनघोर अपमान करू नकोस, छोटासा काहीतरी अपमान कर, म्हणजे मी लगेच सवयीने सुरू करेन. इच्छा आहे? माझी खूप इच्छा आहे. हो ना? हा. हा मंच प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो की नाही? आता तुझी इच्छा मी पूर्ण करणार. नाही. बच्चा कंपनी. अरे वा. पण गंगा, तुला काही चुकीची माहिती मिळाली आहे का? आपला युवा डान्सिंग क्वीन हा शो आहे, लहान मुलांचा सीझन नंतर होणार आहे. यांना का शोधून आणलेस तू? अटॅक. अटॅक म्हणजे अरे काय? अरे थांब. ए दादा कोण के? एक मिनिट. अरे काय प्रॉब्लेम काय आहे यांचा? आता बोल. मी हुशार आहे म्हणून. हा, मी हुशार आहे. मी हुशार आहे म्हणून. हा, मी हुशार आहे. गंगा हुशार आहे म्हणून. हा, गंगा हुशार आहे. सॉरी बोल. कोणाला? मला. हा, सॉरी. अरे थांब रे. रिक्वेस्ट कर, प्लीज बोल. बाबा सॉरी. बरोबर इकडे. सॉरी बाबा, सॉरी. इकडे बरं शांत. अरे सॉरी. बरं इकडे सगळ्या इकडे या. पण हे काय झालं? मी छोटासाच अपमान सांगितलेला. पण हे काय आहे? हा? हे कोण आहेत? हे का आलेत? हे आपले डान्सिंग क्वीन्स आहेत ना. त्यांची मुलं आहेत? या सगळ्या लग्न झालेले आहेत, त्यांना मुलं बाळ आहेत. अपेक्षा लोंढेला मूल आहे. ही आयुष्याची आहे. अरे माझ्या आयुष्यात सगळ्या मुलं बाळ असलेल्या स्त्री आहेत बहुतेक. तुझ्या नशिबाच्या पुढे जाऊयात. पण या कोण आहेत? यांची खरंच नाही. नाही. अच्छा, मग रिलॅक्स. हा, नाही सेम दिसत आहेत म्हणून. या वीक मध्ये हा. या आपल्या 10 डान्सिंग क्वीन्स आहेत ना, हा. ह्या सगळे त्यांच्या सोबत डान्स करणार आहेत. हे सगळे ह्यांच्या बरोबर? या सगळ्या डान्सिंग क्वीन्सला या लिटिल मास्टर्सच्या एनर्जीला मॅच करून डान्स करायचा आहे. आणि ही चॅलेंज खूप जास्त डिफिकल्ट असं मला वाटतं. म्हणजे ह्यांच्या एनर्जीला मॅच करून नाचणं खरंच खूप कठीण जाणार आहे. बापरे. वा. म्हणजे एकूणच आजच्या भागात धमाल येणार आहे, हे तर नक्की आहे. आता तुम्ही जाऊ शकता, मी सुरू करतो. हा, आता मी दणदणीत सुरुवात करू शकतो या कार्यक्रमाची. अर्थात आता जी स्पर्धक आपल्या समोर येणार आहे तिचं मी नाव तुम्हाला सांगणार नाहीये. मी आता प्रत्येक स्पर्धकाचा एक फोटो तुम्हाला दाखवणार आहे, तो सुद्धा त्यांच्या लहानपणीचा. त्या फोटोवरून तुम्हाला ओळखायचंय की आपली पुढची स्पर्धक कोण असणार आहे. फोटो प्लीज. डेंजर स्वॅग यार हा. ही अंकिता असणार. नाही, जरा नीट बघ. हेच ते डोळे ज्यांनी तुला घायाळ केलंय.
अजून एक प्लीज अजून एक ये करेक्ट. आयुषी भावे. परफेक्ट. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राची श्रावण क्वीन, या मंचावरची माझ्या मनाची क्वीन, जिच्या अदांवर कोणी फिदा व्हावे अशी मुंबईची आयुषी भावे. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येते त्रिशा. कलियुगाच्या रणांगणात देईल माझी साथ. मी साकारते आहे एक प्यादा, जो प्रत्येक संकटाला देईल मात. ओय ब्लास्टर ब्लास्टर ब्लास्टर. ओ मास्टर ब्लास्टर. वा वा वा. मयूर, तुमचा परफॉर्मन्स लाजवाब. थँक्यू. मला सगळ्यात जास्त आवडलं तुझा तो स्टान्स जो होता, इतका सुंदर होता. आणि त्याच्यानंतर तू पुढे आलीस, तिला उचललीस, इतकं स्मूथली ते सगळं झालं. आणि मग हिचा जलवा सुरू. त्रिशा, काय गोड नाचतेस ग तू. थँक्यू सर. तुम्ही हिपहॉपमधनं हे सगळं मांडलं आणि एक स्टोरी बोर्ड तयार केला त्याच्यातनं. खूप छान वाटलं की तिने पण तुला इतकी सुंदर साथ दिली आयुषी. आणि तू तर सुंदर नाचतेस. खरं सांगू, आज मला तुझ्यापेक्षा तिच्याचकडे लक्ष जात होतं, कारण इतकी तिची पण एनर्जी तुला मॅच करत होती आणि इतकी ती तुफान नाचत होती. मग मी तुला काय देऊ आता? चॉकलेट. आयुषी, खूप कमालीची तू मॅच केलीस तिची एनर्जी. ऑलमोस्ट देअर. कारण तुम्ही वॅकिंग केलं, तुम्ही टर्टिंग केलं, तुम्ही हिपहॉप केलं, सगळं केलं. ॲज युजल आयुषी, तू हे सगळे फॉर्म्स कमाल करतेस. तू कुठलाही फॉर्म तुला दिला की तू त्याच्यात जादूच करतेस. पण मला आज पहिल्यांदा आयुषीचं थोडा किधर तो भी मिस हुआ ऐसे पहली बार लगा. सो इट वॉज व्हेरी क्लोज टू गिविंग अ गोल्डन ब्लास्ट. पण ठीक आहे, आय थिंक यू ऑल्सो नीड दॅट, सो दॅट नेक्स्ट टाइम यू कम अप विथ समथिंग बिगर अँड बेटर. है ना? हरकत नाही. हां. असं असतं, एखादा बॅट्समन असतो जो चांगले स्ट्रोक मारत असतो आणि 4 रन जात असतात. कधी कधी एज लागते, पण 4 जातेच. त्याला ती बाउंड्री मिळते, ते 4 रन्स त्याला मिळतात. कळलं आयुषी? काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. किती डिफेन्सिव्ह झालाय हा. ना? तर त्रिशा,
तू खूप गोड आहेस, पण ऐक ना, आता तू जरा त्या जागेवर जाऊन बस, मला जरा आयुष्याशी बोलायचंय. नाही काय सांगतो, ऐका ऐका. वा वा वा, इर्षाद इर्षाद. आधीच म्हणजे मी कविता करणार आहे माहिती आहे आधीच. साधारणतः अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की आयुषीचा परफॉर्मन्स झाल्यानंतर जेव्हा अद्वैत म्हणतो की आता, तेव्हा आता सगळेच इर्षाद इर्षाद करायला लागलेत महाराष्ट्रभरात. इर्षाद वारसी. आयुषी, तू उमल, तू काय तू उमल 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 तू उमल फूल होऊनी, वा वा वा. तू उमल फूल होऊनी, फुल. मी होईन सूर्यप्रकाश ग. आहा. आहा. मी होईन सूर्यप्रकाश ग. वा वा वा. तुझे हसणे, हा तुझे लाजणे अन दिसणे, तुझे हसणे लाजणे अन दिसणे, तुझे सारे सारेच काही झकास ग. तुझ्या प्रीतीने येतील अच्छे दिन, अन होईल जिंदगीचा माझा विकास ग. वा. आयुषी, तू कधी एलिमिनेट होऊ नकोस. तुझ्या जाण्याने मी सुना सुना होईन, तुझ्या जाण्याने मी सुना सुना होईन. एकदा हाक मारून पहा, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जरा असं वाटलं होतं की बरं होतंय आज. नाही, पण मला वाटतं आज बरी जमली आहे तरी. नाही, नाही, बास बरं हो. बास बास बास. आयुषी म्हणालेली आज बरी जमलेली आहे. कविता काही जमलेली नाहीये ती. हा गंगाचा आवाज सुधर आला. रे, थोडा तरी सुधर. गंगा चाली, आवाज नाही आला. अरे तू कशाला आलीस? आणि आयुष, ऐक ऐक ही कविता आवडली. म्हणजे एवढे एपिसोड झाले आणि त्या मनाने बरी होती की नाही? खूप बरी होती आजची. मग छान होती. हे दिवस रात्र ना काही नाही, फेकतोय तो. आणि प्रूफ शिवाय मी काही बोलत नसते. ढापलीये त्यांनी कविता, ढापलीये. मी दाखवते तुला आता. नाही 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 ढापली. खूपच नाहीये तुझ्याकडे काही, शक्यच नाही. दाखवा प्लीज. हा अद्वैत बोल. चुकून लागलाय फोन का मलाच लावायचं होतं? नाही नाही बोल ना. अरे काही नाही, घराखाली बसलोय. कविता, मुलीला इम्प्रेस करायचं. अच्छा, म्हणून मी कविता लिहून द्यायची तुला, ती तुझी म्हणून सांगणार. बरं आहे, लेखकाला कधीच क्रेडिट देऊ नका तुम्ही. फोटो दाखवा ना मला जरा. वा, झकास, सुंदर. तू उमल फूल होऊनी, मी होईल सूर्यप्रकाश ग. तू उमल फूल होऊनी, मी होईल सूर्यप्रकाश ग. तुझे हसणे लाजणे दिसणे, सारे सारेच कसे झकास ग. तू उमल फूल होऊनी, मी होईल सूर्यप्रकाश ग. अद्वैत रिलॅक्स. तुझ्या प्रीतीनं येतील अच्छे दिन, तुझ्या प्रीतीनं येतील अच्छे दिन, आणि जिंदगीचा माझ्या होईल विकास ग. तू उमल फूल होऊनी, मी होईल सूर्यप्रकाश ग. ओ नो. अरे हा योगेश शिरसाट चला हवा योद्याचे स्किट्स लिहितो, अनेक कार्यक्रम लिहितो. हा याच्या कविता तू ऐकवतोयस इकडे? बरं एक एक मिनिट, आपण काहीतरी मार्ग काढूया यातून. एक मार्ग काढूया. समजा तुला असं वाटलं की आपण ह्याला माफ करावं, तर त्यासाठी तू मी काय करावं पुढच्या आठवड्यात मी ते तुला करून दाखवीन. चल चलो. पुढच्या आठवड्यात Challenge. चॅलेंज मी आता घ्यायला तयार आहे. तू सांग, मी ते करू. डान्स सोडू ना? मी बोलेन ते एक्सेप्ट करणार आहेस? हा म्हणावं हा लागेल. करेन. बोल. नक्की, हा. प्रॉमिस. हा तुला डान्सच करायचा आहे. ठीक आहे रे अद्वैत. हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, नवीन काहीतरी ढापेन पण येईन. आता बघूया पुढचा फोटो कोणाचा येतोय. फोटो प्लीज. पण हे- अंकिता, मला पूर्वा वाटते. मला कृतिका. घोड्यावर. कृतिका आहे ना? हा तुम्हाला ओळखता येत पूर्वा नसेल, किंवा कृतिका? मला ओळखता येत नसेल तर अजून एक फोटो सुद्धा दाखवू शकतो. हा, पूर्वा. इथे जरा ओळखता येईल. पूर्वा पूर्वा. पूर्वा. या परफेक्ट, बरोबर ओळखलेलं आहे पूर्वाबाई. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मंचावरची भाई, जिचं अंग अंग नाचतं, वडगावची बिपाशा बाचू. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येते जिज्ञासा. वा 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 वा.
जादूनंतर लिकुनी सपनात जागा हमारी सॉरी पूर्वा, मी तुझा डान्स बघितला नाही आज. अरे नाही, डान्स चांगला आहेच, पण ही लहानपणची राधिका आहे, अनिता दाते ही लहानपणची, सेम चेहरा आहे. हो, आता तुझं लग्न झालंय त्यामुळे आता तुझी म्हणजे आम्हाला मूल झालं तर असंच होईल. तुझी मुलगी म्हणून असू शकते. येस मयूर. जिज्ञासा. जीव झाला येडा पिसा रात रात जागलो पुरा दिवसभर तुझ्या फिरतो माग मागलो जादूनंतर लिकुनी सपनात जागा हमारी नशिबी भोगाचा दावला तुझ्या फिरतीचा हाईच मला पूर्वा, धमाल. आज मला परत असं वाटतं मी फर्स्ट एपिसोड बघतोय आणि पूर्वाची एंट्री बघतोय. थँक्यू. कमाल कमाल कमाल. काय तुझं म्हणजे हिपहॉप सोडून द्या, पण तुझा जो काय ॲटिट्यूड होता अमेझिंग. आणि दोघी टफ, जवळजवळ दोघींची जुगलबंदी चाललेली, अभिनयाची सुद्धा आणि नृत्याची सुद्धा. थँक्यू. आणि तू कुठून हे सगळं आणलंस ग? हा चेहरा, ही बॉडी मुवमेंट्स, म्हणजे आपण पूर्वी अल जे होतं ते तर होतच नाही या मुलांना बघून. म्हणजे जवळचं आम्ही लहान झाल्यासारखं वाटतोय यांच्या ॲटिट्यूड्स पुढे. अमेझिंग. तुम्हाला असं म्हणजे असंही सांगू शकत नाही, खूप मोठे व्हाल तुम्ही, कारण तुम्ही तुमच्या नाचातच मोठे झालेले आहात. दोघींनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि परत तुला बघायला आवडेल मला. आता ही सांगणार कसा झाला नाच. सांग कसा झाला नाच. मी नुसतं डान्स केला, मला कसं माहिती पडेल? मीनीच ते डान्स पण तू तुझ्या डान्स बद्दल नको सांगू, पूर्वाताईच्या डान्स बद्दल सांग. पुरा तिथे चांगली केला डान्स तुम्ही. थँक्यू. पण मिनी जितका चांगला केला तितका चांगला नाही केला तुम्ही. नाही नाही हा? हो का नाही. मला ही कमाल वाटली कॉन्सेप्ट की आज आमच्या या डान्सिंग क्वीन्सने या अशा छोट्या पॅकेट्स बड्या धमाक्यांबरोबर डान्स करून दाखवावा. ह्याच्याहून मोठी चॅलेंज काय असू शकत नाही असं मला पर्सनली वाटतं. कारण दोन गोष्टी आहेत मुलांमध्ये जे आपण मॅच नाही करू शकत. त्यांची एनर्जी आणि त्यांचा इनोसेन्स. ज्या इनोसेन्सने आणि ज्या इनहिबिशन सोडून ज्या पद्धतीने ते डान्स करतात ना, ते खूप अवघड आहे. खूप मजा आली. एक वेळ कळतच नव्हतं की कोण
पूर्वा आहे आणि कोण जिज्ञासा आहे. कारण तुम्ही दोघी इक्वली वेड्या वाटत होता. आता बघूया पुढचा फोटो कोणाचा येतोय. फोटो प्लीज. अरे ही लगेच ओळखता आली मला, लगेच. कृतिका आहे. दुसरा फोटो बघायचा का एकदा करायला. ओके दुसरा फोटो. हे काय शहाळ आहे. ओळखलेली आहे सगळ्यांनी कृतिका, पण कृतिका प्लीज या फोटोचं एक्सप्लेनेशन देशील का. आणि हा बा असाच चेहरा ठेवून बोलायचा. स्कूलमध्ये परफॉर्म केला होता मी हा, आणि ह्यात मला अजूनही आठवत आहे की मी माझ्या मैत्रिणीच्या मम्मीला सांगितलेलं मला रेडी करून द्याल का, मग त्यांनी मला असं रेडी करून दिले. तुझा राग काढलाय का म्हणून एक स्ट्रॉ विसरले वाटतं तिकडे ते. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मला योगाच्या आसनांमध्ये अडकवणारी, मयूरच्या पायातलं घुंगरू बनलेली, सबसे हार्ड कृतिका गायकवाड. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येतोय नागराज. नमस्कार मित्रांनो, यावेळेस आपल्या क्वीन सोबत परफॉर्म करणार आहेत महाराष्ट्रभरातली टॅलेंटेड मुलं. मला तुमच्यासोबत परफॉर्म करायचंय. हे माझं रेझ्यूम. उरफाटा गावाचा उरफाटा चाहळा, उरफाटा गावाचा उरफाटा चाहळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा, सशान शिकार केली वाघाची, नशिंहाला भिडे गाय, गजाल खरी काय, अरे गजाल खरी काय, गजाल खरी काय, गजाल खरी काय. तुझ्यात असं काय आहे की मी तुझ्यासोबत परफॉर्म करावं? कारण मी क्षमासारखं कथ्थक करून लोकांना थक्क करू शकते. शो मी. तिटिक तगद गेने ताथई तकथई तिटिक तगद गेने आथई तकथई तिकिट धा तिकिट धा तिकिट धा तिकिट धा तिकडे जा तिकडे जा. अरे तिकडे जा, पायावर पाय दिलायस तू माझ्या. मुंगीच्या मुताना वाहिला हत्ती, सतीच्या दाराला तांबडी बत्ती, माणूस मेला हातून म्हणून, माणूस मेला हातून म्हणून, माझा रकाशीला जाय. मी शैलासारखं मार्शल आर्ट पण करू शकते. शो मी. नाही, मी अंकितासारखं शिकार केली वाघाची, नशिंहाला भिडे गाय. मी नाही नाचू शकत तुझ्यासारखं फास्ट. गजाल खरी काय, गजाल खरी काय, गजाल खरी काय, गजाल खरी काय मग स्वप्नाली मॅम, करू का हिच्या सोबत डान्स? सोनाली मॅम.
सबसे हार्ड गायकवाड. वा वा. काय धनाधन कॉमेडी चालली आहे नुसती. हा मजा येते करायला. मयूर. कृतिका आणि नागराज, अरे मला खरं सांगू असं एखाद्या सर्कसला आल्यासारखं वाटतं एकदम. ते लाईट्स, तुमचे कॉस्ट्युम्स आणि ज्याप्रमाणे तुम्ही जो धुमाकूळ घातला या स्टेजवरती, अफलातून. थँक्यू सो मच. थँक्यू सर. म्हणजे खरं सांगू का, मला डान्सपेक्षा तुमच्या मस्तीकडे जास्त लक्ष होतं. ज्या पद्धतीने तो तर जवळजवळ स्प्रिंग लावल्यासारखाच उडत होता, इकडनं तिकडे तिकडनं इकडे. मला वाटलं ती बॉल सारखी तुला आता खेळवेल की काय, इतकं सगळं ते अंगावर येत होतं माझ्या. आणि इथे येऊन काय आमचीच थट्टा केली. अरे मी चुकून बोलतो, त्याची एवढी हवा. पण तुम्ही दोघांनी खूप धमाल आणली. खूप आम्ही कम्प्लीट एंटरटेनमेंट परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच. अरे क्या मजा आहे यार, क्या बात आहे ओमकार. मला तुमचं दोघांचं खूप कौतुक वाटतंय. तुम्ही मस्त एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होतात. तुझ्या जे काही बेस्ट गोष्टी आहेत त्या तू त्याला कॉम्प्लिमेंट करत होतीस. त्यांनी तुला अमेझिंग स्टंट्स, बिंट्स, फ्लोर वर्क वगैरे हे सगळं एनर्जी वगैरे करून त्या ॲक्टला वेगळ्या दृष्टीने उंचावलं अजून. सो तुम्ही दोघांनी मस्त बॅलन्स करून हा एक आउटस्टँडिंग ॲक्ट परफॉर्म केला. मला काय वाटतं, कृतिका म्हणाली तसं ती मुद्दाम वाईट नचली म्हणून गोल्डन ब्लास्ट मिळाला. चांगलं कथ्थक केलं असतं तर कदाचित तो घुंगरू मिळाला असता मयूरचा. ती स्वतःच घुंगरू आहे रे लास्ट. नाही म्हणूनच मला असं म्हणायचंय की चांगलं कथ्थक काय असतं हे स्वतः मयूरने इथे येऊन दाखवावं अशी एक विनंती आहे.
मयूर, सोनाली, जरा लक्ष ठेवा. हा, जशी स्पर्धा सुद्धा उत्तरोत्तर रंगतीये तसेच आता हे जे फोटो तुम्हाला ओळखायचे ते सुद्धा आता हळूहळू कठीण होत जाणार आहेत. ओके. बघूया आता पुढचा फोटो कोणाचा आहे. ही लगेच युवा डान्सिंग क्वीन मध्ये एक मिशीवाली क्वीन ओळखला. पटकन. हो, हो. मला नाही आलं अजून. अरे तुझी मुलगी. बाबा, आपल्या मुलीला ओळखलं नाहीस. अजून एखादा फोटो आहे का मुलगी वाटेल असा. आई बापरे, काय दुःख आहे आयुष्यात. ते आता फेस ऍप चॅलेंज झाले होते ना. पण ही कृतिका नाही का वाटत आहे. ही कृतिका वाटते. क्षमा देशपांडे. क्षमा देशपांडे. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संस्कृत भाषेचं बाळकडू प्यायलेली, जिचा डान्स बघून होतात भल्या भल्यांचे वांदे, अशी क्षमा देशपांडे. आणि तिला साथ द्यायला आपल्यासोबत येतोय अनिश. Oh, baby, bring it on, baby. And Kshama, you are my baby. येस पापा. वास. म्हणजे हा माझा नातू झाला. मयूर, क्षमा आणि अनीश, मुझे तुम्हारी आंखें बहुत पसंद आई. क्षमा अप्रतिम. थँक्यू. म्हणजे ह्या गाण्यावर तुझे साल्सा मूव्स केल्या, लिटरली मला असं वाटलं की तू एका क्लबमध्ये आहेस आणि आम्ही तुला बघतो आहोत, कळलं, ॲज अ ऑडियन्स. आणि तू इतक्या सुंदरतेने त्याच्याबरोबर करत होती मूव्स, कारण तो एकतर लहान आहे तुझ्या हाईटला. युजली मुलगा मोठा असतो, उंच असतो, पण हा इतका चिल्लू छोटासा. मला आनंद ह्या गोष्टीचा होतोय की तू एक कथक डान्सर आहेस, तू ट्रेन कथक डान्सर आहे, पण तुझ्या या परफॉर्मन्समध्ये कुठेही कथकचा क पण दिसला नाही मला. थँक्यू. मला दोघांची केमिस्ट्री प्रचंड प्रचंड आवडली आहे, कारण मी इथे नाचत होतो. थँक्यू सर. आई ग, अनिश,
न्यू शाला बागा डान्सुकू. थँक्यू मॅम. ये मला जमलं. सगळे शांत आहेत, सगळे शांत. अभी इनको बताओ मैंने क्या बोला. आपने बहुत अच्छा डांस किया. ऐसा मैंने बोला. लँग्वेज तेलुगू. तेलुगू. खूप मजा आली मला. शमा, इट वॉज सच अ नाईस सरप्राईज टू सी यू डुईंग समथिंग सो अनयुज्युअल. थँक्यू. आणि सगळ्यात जास्त नवीन नवीन गोष्टी अटेम्प्ट करतेस. जसं आपण पहिल्या भागापासून तुला कथक च्या त्या सगळ्या फॉर्ममधनं बाहेर पडून काहीतरी नवनवीन शिकताना करताना बघतो आहोत. ते बघून मला खूप आनंद होतोय. आणि आता तू साधारण प्रोफेशनल झाल्यासारखी सालसा करत होतीस. थँक्यू. खूप छान झाला. मला खूप मजा आली. मला काही काही गोष्टी तर इतक्या मस्त आवडल्या. त्याची एंट्री कमाल होती. मग तुम्ही जे फ्लोअर वर्क केलं किंवा तुम्ही जे शेवटी समोर आला, फक्त एंडला एवढा बॅलन्स गेला पोजमध्ये. पण अदरवाईज बाकी उत्तम. थँक्यू सो मच. हे तर आता मला जाम आवडायला लागलेलं आहे. कधी एकदा पुढच्या स्पर्धकाचा फोटो बघतोय असं झालेलं आहे. बघूया पुढची स्पर्धक कोण आहे. आहा, शैला टिके. स्वॅगच. आणि असं खूप लहानपणीचं नाही वाटत, आत्ता एवढ्यातलं वाटतं. अजून एक. शैला. परीक्षकांनी बरोबर ओळखलेली आहे शैला टिके, जिचा डान्स बघून चुकतात काळजाचे ठोके, वाईची शैला टिके. आणि तिला साथ द्यायला आपल्या सोबत येतो एक कर्तव्य. हे बघ येडी येते की इकडून पागल. पण ती इथे काय करते. आई, तुला सांगितलेलं ना एकटं नाही जायचं.
पहिला खूप कमाल ऍक्ट्रेस पण असते. थँक्यू. मयूर, कर्तव्य, तुझं कर्तव्य तू छान पार पाडलंस इथे. थँक्यू. आणि मला हा तर जाम आवडला आणि ज्या पद्धतीने तू त्याला खेळवत होती, जस्ट लाईक टॉय, मला खूप मजा येत होती. थँक्यू. थँक्यू. कम्या चॉकलेट. सोनाली, तो फार गोड आहे. त्यांनी लगेच तुला चॉकलेट दिलं, मला लगेच पप्पी दिली. म्हणलं मला एक पप्पी दे. काही कळायच्या तो घेऊन गेला तिकडे स्टेजवर. मला ॲक्च्युली हीच गंमत वाटते की किड्स आणि क्वीन्स एकत्र येऊन काय जादू क्रिएट करणार. तर त्यातली ही एक खूप स्पेशल जादुई मोमेंट होती. मला खूप आवडला परफॉर्मन्स. लास्ट ॲक्टमधली गेल्या आठवड्यातली शैलाजी, मार्शल आर्ट्स करणारी, कलरीपैटू करणारी, आणि आजची ही आई, भाबडी आई, जिला हे जग फारसं कळलेलंच नाही आहे. फार सुंदर शैला. अमेझिंग. थँक्यू. सुंदर कोरिओग्राफी, सुंदर सादरीकरण. थँक्यू. आणि अर्थात खरी आई ज्याने जन्म दिला या ॲक्टला. सगळ्यात पहिले तर मला सांगायला आवडेल की जेव्हा मला कळालं की किड्स येणार आहेत, किड्स राऊंड होणार आहे, सो मला शैलानी सांगितलं की ओमकार आपण हे गाणं करू शकतो का. कारण का हे गाणं आमच्या लिस्टमध्ये होतं की आता छोटी मुलं येतात तर आपण असं काहीतरी एक वेगळा ॲक्ट करू शकतो. हा ॲक्ट आधी आम्ही डिझाईन केलेला वेगळा होता. हा जसा आला ना तसा मी थोडंसं होतं की अरे हा छोटा आहे, याच्याकडून तेवढं होईल नाही होईल आपल्याला नाही माहिती. कमाल येतो त्याचा व्हिडिओ बघितलेले आम्ही म्हटलं की माहीत नाही हा परफॉर्मन्स किती झेलेल. सगळ्यांना खोटं वाटेल पण या मुलांनी हा ॲक्ट एका तासामध्ये कम्प्लीट क्लीन करून मला. आणि हा वीक ना आम्ही खूप दमलेलो होत, पण या छोट्या मुलांनी जी काय एनर्जी आणली आहे ना शोमध्ये परत, सो हॅट्स ऑफ टू दॅट. थँक्यू. पण शैला, खूप गोड परफॉर्मन्स. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. 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 तर मंडळी, आजच्या भागाला या सगळ्या चिमुकल्यांनी येऊन बहार आणलेली आहे. अशीच बहार ते उद्याच्याही भागाला आणणार आहेत. पण उद्याच्या भागामध्ये असणार आहे एलिमिनेशन. स्पर्धेमधली चुरस आता वाढली आहे. परीक्षकांसाठी सुद्धा हा अटीतटीचा सामना झालेला आहे. पण याचं तुम्ही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. ते आम्ही घेऊ, कारण आमचं काम हे तुमचं मनोरंजन करणं आहे आणि त्यात आम्ही कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही. पण आज आत्ता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॅझलर इटरना सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. स्पेशल पार्टनर्स पुना गाडगीळ आणि सन्स आणि तथास्तू पुणे आणि कोल्हापूर.